नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मारुती पालखीच्या मार्गावरील खड्ड्यांचा विळखा। ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप। कोकणातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचे केंद्र असलेल्या रेवदंडा गावात सध्या विकासाच्या दाव्यांपेक्षा रस्त्यावरील खड्ड्यांचीच अधिक चर्चा रंगू लागली आहे। रेवदंडा ग्रामदैवत असलेल्या मारुतीरायाच्या मंदिराकडे जाणारा मारुती आळीतील अंतर्गत रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे श्रावण महिन्यात मारुतीची पालखी पंचक्रोशीत फिरत असताना याच मार्गावरून हजारो भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी ये जा करतात। मात्र ग्रामदैवताच्या मार्गाची अशी दुरावस्था पाहून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मारुती आळीतील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत आहे। त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत। शाळकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे। पंचक्रोशीतील तसेच आसपासच्या गावातील भाविक मारुती मंदिरात दर्शनासाठी येत असतात। त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत। श्रावण महिन्यात रेवदंड्याची मारुती पालखी ही केवळ धार्मिक परंपरा नसून पंचक्रोशीच्या श्रद्धेचे प्रतीक मानली जाते। ही पालखी गावागावात फिरत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ग्रामदैवताच्या पालखीचा मार्गही सुरक्षित ठेवता येत नसेल तर विकासाच्या गप्पा कशासाठी, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अलिबाग रेवदंडा मार्गाची परिस्थितीही काही वेगळी नाही। पंचशील नगर, रेवदंडा हायस्कूल परिसर, ऐतिहासिक आगरकोट किल्ला परिसर आणि इतर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते। विद्यार्थ्यांपासून पर्यटकांपर्यंत सर्वांनाच या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचा आरोप नागरिक करत आहेत। प्रशासनाला जाग येण्यासाठी एखाद्याचा जीव जाणे आवश्यक आहे का, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत। अपघाताची वाट पाहून मगच यंत्रणा हालचाल करणार का, अशी चर्चा गावात रंगू लागली आहे। याहून गंभीर बाब म्हणजे स्थानिक राजकीय नेते आणि पुढारी यांच्यावरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुकीच्या काळात विकासाची आश्वासने देणारे नेते आता मात्र खड्ड्यांच्या प्रश्नांवर मौन बाळगून असल्याचा आरोपही होत आहे। रेवदंडा ग्रामस्थांच्या जीविताची आणि वित्तहानीची आम्हाला काळजी आहे, अशी वक्तव्य करणारे अनेक नेते प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत। त्यामुळे आश्वासनांचा पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे दोन्ही कायम असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत। ग्रामदैवत मारुतीरायांच्या पालखीचा मान राखायचा असेल तर रेवदंडा ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे। अन्यथा श्रद्धेच्या मार्गावरील हे खड्डे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे कायमस्वरूपी स्मारक ठरतील, अशी तीव्र भावना रेवदंडा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।